दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कडून शेतकऱ्याला ऊस बिले मिळाल्या नसल्याच्या कारणावरून मानसिक तणावाखाली जाऊन मुस्ती येथील रामचंद्र आप्पा कळके या 45 वर्षीय शेतकऱ्याने 19 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रामचंद्र कळके याच्यावर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती अत्यावस्थ असून मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रामचंद्र कळके हे मुस्ती येथील शेतकरी असून 50 टन ऊस त्यांनी गोकुळ शुगरला घातला होता. मात्र गोकुळ शुगर कडून अद्याप ऊस बिले मिळत नसल्याच्या कारणावरून टेन्शन मध्ये जाऊन त्यांनी तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. या घटनेनंतर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रामचंद्र कळके यांच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिली आहे. मी प्रवीण प्रसन्ना कळके मुस्तीहून मी राहणार मुस्तीचा आहे आणि आमचं भाऊ 19 तारखेला रामचंद्र आप्पाशा कळके यांनी विषबाधा 19 तारखे रात्री म्हणजे 18-19 तारखेला झालेला आहे. हे 2 दिवस त्यांनी शुद्धीवर नव्हतं. आज शुद्धीवर आल्यावर त्यानं मला सांगितलं की माझं बिल 50 टनाचं बिल माझं 1 एकर आहे, मला 50 टनाचं बिल अडकलं आहे आणि त्यासाठी माझं लेकरात शाळेला फी म्हणा माझं काय बी फ्री नाही, दररोज कामाला जाऊन किती हे करू मी, म्हणून रात्री विष शेतात पेलेलं आहे. काम कुठं करतं तिथं. त्यासाठी गोकुळ शुगर ह्याला कारणीभूत म्हणजे गोकुळ शुगर मालक दत्ताभाऊ शिंदे यांनीच आहेत. त्यासाठी तर मी वळसंग पोलीस स्टेशनला फोन केलो होतो, त्याने मी अजून आलं नाही. तर आता 2 तास पेशंटला नो गॅरंटी सांगितलं आहे. मग त्यासाठी पोलीस याच्यावर ॲक्शन घ्यावे. कधी पिलतं विष? 19 तारखे रात्री जूनला. हां, मुस्ती, दक्षिण सोलापूर मुस्ती. विष पिल्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही इथं आणून म्हणजे इथं विचारले कशामुळे पेलं म्हणताना आता आम्हाला माहीत नाही, पेशंट शुद्धीवर आल्यावर सांगतो म्हणून असं स्टेटमेंट दिलं पोलीस स्टेशनला. मग आता तुम्ही विचारल्यावर काय म्हणते पेशंट आता विचारल्यावर माझं बिल आलं नाही, त्यासाठी मी विषबाधा केलेला आहे. आता कोराजिन हे कोराजिन नाही, पॅराकॉट नाही गवताचं नशे गाठलं आता हे गोकुळ शुगर झालेलं आहे. त्यासाठी झालेलं आहे. 50 टनाचं बिल आहे. त्याचे कमीत कमी 2800 न 50 टनाचं बिल म्हणजे 1.5 लाखापर्यंत होईल. 1,40,000 काय म्हणतात? आयसीयूमध्ये आहे. आता नो गॅरंटी आहे, 24 तासामध्ये काय बी होऊ शकते असं म्हणले डॉक्टर. त्यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, बारके आहेत दोन्ही बी, घरचे बी आहेत त्यांचे. त्या काय झालं तर त्यांना पूर्ण जबाबदारी हे गोकुळ शुगरचे मालक दत्ताभाऊ शिंदेच असतील. आमच्या घरच्याची आमचे मिसेस म्हणजे ह्या मामाचे बादशे आहे. आमच्या गेल्या महिन्यातच हा प्रकरण घडणार होता. मी सांगितलं आंदोलनामध्ये मी आहे, चालू आहे, मी पण चालू आहे, अमोल पाटील सोबत आहे. प्रोसिजर व्हाले, कल्याण शेट्टीने बी मध्यस्थी केलेत, मिटले. थोडे दिवस थांबवून गेल्या महिन्यातच कार्यक्रम करणार होते यांनी, असं ह्यातमध्ये प्लॅन केलं ते. मग मी तरी बी त्यांना पुढे ढकललं, एक थोडे दिवस थांबा, आंदोलन मिटलेलं, बिल पडेल म्हणलं. जर खोटं वाटलं तर माझी मिसेस आहे, मिसेस घरात येऊन त्याने रडून गेलेत. ते बिल मला विचारत बिल काय झालं, मी तर काय करणार. हे दत्ता शिंदेने असं केलं, गोकुळ शिंदेने. चिठ्ठी वगैरे लिहिली होती? चिठ्ठी वगैरे नाही, तोंडीच लिहितं अडाणी मध्ये होता बिल पूर्ण 2-3 महिने झाले असंच आहे. मग आज येईल उद्या येईल, मी सांगतो चालू त्यांना थोडं दम खावा, मी आहे ते आंदोलनामध्ये साक्षीदार, येईल पडेल, 1-2 दिवस थांबा. शनिवारपर्यंत म्हणले, शनिवारपर्यंत गेले, राहू दे म्हणलं. त्यांनी गेल्या महिन्यात करणार होते, मी तसंच दाखवत आणलोय. काय पेरणी वगैरे लागलं तर मी करेन, का तर तुम्हाला मदत म्हणलं. त्याने नाहीच म्हणले त्याने. मग ते अचानक रात्री केलं, मग दुसऱ्या सकाळी आलो तर इथं हे चाललंय. 2 दिवस झालं मी इकडेच आहे. खूप पोटात गेलं का? फूड पुरासन दोन्ही किडनॅ फेल गेले, लगेच 2 दिवसात किडनॅच फेल झाले दोन्ही पण. ते पॅराकोड असं आहे की आज आता सध्या मारलं की 2 तासांनी गवत उतरनाशक वाळून जातं लगेच जागेवरती. ते पूर्ण मधले काय परिस्थिती घर काय नाही, एकरमध्ये काय भागणार आहे यांचं. बोळी बायको आहे त्यांची, मुस्तीच. मी पण मुस्तीच आहे. माझी गोकुळ शुगर धोत्रीमध्ये. ते दत्ता शिंदे ना असंच डॉक्टरने गाडी दिलेले नाही, काय नाही, 100% फेल म्हणून. आणि किडनॅ बी दोन्ही फेल गेलेले आहेत. नातेवाईक शेतकरी आहेत. ते रामचंद्र आप्पासे कळके हे माझे काका आहेत. कारण की त्यांची परिस्थिती काही नाही, त्यांना फक्त राहायला 1 एकर शेत आहे. त्यामध्ये 50 टन ऊस त्यांनी गेले
आपलं डिसेंबरमध्ये घातला साधारणतः 6 महिने झालं. कारण की त्यांनी एकही रुपये बिल न दिल्यामुळे व एक मुलगा त्यांच्या शाळेच्या शाळेसाठी व त्यांना शेतात पेरणी करण्यासाठी व पैशाची अडचण असल्यामुळे मग त्यांनी थोडं विषबाधा केलेलं आहे. कारण की त्यांना 2 दिवस झाले तर ॲडमिट केलं. आज 3रा दिवस आहे. वळसंग पोलीस स्टेशनवाले पण येऊन इथं काही अजून दखल घेतले नाहीत. हे पूर्ण याला कारणीभूत फक्त दत्ताभाऊ शिंदे व गोकुळ शिवर आहेत. दुसरा व्यक्ती केला कोणी नाही. ते ऊसाचं बिल नसल्यामुळे ते कल्याण शेट्टीने आश्वासन दिलं होतं नाही. कल्याण शेट्टी साहेब देखील आमदार साहेब देखील त्यांनी देखील आश्वासन दिलं तरी हो नाही कुणाचे नाही. आज एकही रुपया कुणाच्या खात्यात पडला नाही. कारण त्याला एकमेव कारण म्हणजे दत्ताभाऊ शिंदे आहेत. ऊसाचं बिल आलं ना म्हणून करून पेले ते कधी दिलं गुरुवारी. काय बडबड करत होतं काय पण नाही तेवढंच. ऊसाचं बिल नाही. पोरीला शाळेला पाहिजे म्हणून नाही म्हणून करून घेतलं. घरातच दिलं का शेतात राहायला तुम्हाला कसं कळालं त्यांनी बी शेतात राहते. त्याने उलटी केल्यावर आम्हाला माहीत झाली. मग सिव्हिल आणलं. हां आणला. आता डॉक्टर काय म्हणतो त्याने काय म्हणते सिरियस आहे का पेशंट सिरियस त्यांना सांगितलं नाही तर कशामुळे बिल ऊसाचं बिल कुठला कारखाना होता गोकुळ. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.